हॅलो, नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. सगळ्यात अगोदर सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांचा मला धन्यवाद म्हणायचा आहे, कारण माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. आणि हो, तुम्ही सुद्धा त्यावरती मला कमेंट करू शकता, तुमचं मत माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सकाळच्या उत्साहात अंधार पार झाला, आनंद मनात भरून सकाळचे कोवळे ऊन पसरले, धरतीवर आनंदली धरणी माय. भास्कराचे उपकार सकाळच्या प्रहरी, वाटा खाली खाली पायी चालण्यासाठी मजाच भारी. मनाला भुरळ खाली, आजूबाजूला झाड वेली, त्यावर पक्ष्यांची घरटी, चिवचिवाट सारे काही, जगण्यांची जीवन रहाटी. झटकून आळस, यश येते जीवनात, उठा उठा लवकर घ्या आनंद, जगण्यात आगळा आनंद. आगळा आनंद ऋतूचा, ऊन वारा पावसाचा, हेच खरे जीवन. आणि सकाळी खरोखरच फिरायला गेल्यानंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि मनामध्ये जे काही विचार येतात किंवा जे काही भावना असतात, मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलेले आहेत. सगळ्यात अगोदर मी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिते. तर याच्यामध्ये गरम पाणी करून घेतल्यानंतर 1 ग्लासभर कोमट पाणी पिते आणि त्याच्यानंतर मग बाहेर फिरण्यासाठी आता नवीन रुटीन सुरू केलेलं आहे. बघा, घरामध्ये सगळ्यांच्या वेळेवरती जे काही पाहिजे ते सगळ्यांचं त्या टायमाला दिलं पाहिजे किंवा झालं पाहिजे. म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो किंवा नंतर जाऊयात असं म्हणतो. पण तेच आपल्याला परिणाम दिसायला लागतात ना, तेव्हा वाटतं की खरंच आपल्याला स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. साधारण अर्ध्या तासानंतर तिथून फिरून आल्यावर मस्त असा चहा पिला जातो, कारण मला चहा पिल्याशिवाय काम कोणतं करायचं किंवा काय करायचं हे सुचतच नाही. त्याच्यामुळे चहा सकाळी लागतोच लागतो. तर या तुम्ही पण चहा प्यायला. आणि मस्त असा आम्ही दोघांनी चहा घेतलेला आहे. चहा वगैरे झाल्यानंतर मुगाचं वरण होतं रात्रीचं, ते गरम केलं, दूध गरम केलं. तर नाश्त्यासाठी करत आहे पोहे. तर इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत, त्याबरोबर कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. आणि मी काय करते, पटकन पोहे होण्यासाठी कोथिंबीर जी असते ना, मी पोह्यावरतीच टाकून घेते आणि थोडंसं मीठ पण टाकते. कारण अशी टाकली ना तर कोथिंबीर हिरवीगार राहते. पोहे केल्यानंतर त्याच्यामध्ये अजिबात सुकून जात नाही. तर मस्त असे इथं पोहे झालेले आहेत. सकाळी आम्हाला अगोदर नाश्त्यालाच करावं लागतं आणि नंतर डब्बा केला जातो. आणि कधी पोहे, कधी उपमा, कधी इडली, काही काही केलं जातं. तर त्याच्यानंतर बाकी सगळं आवरून मी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदरचाच आहे, तो शेअर करत आहे. तर सुंदर असं सायंकाळ आणि आमच्या टेरेस कशा प्रकारचं आहे, त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे किंवा परिसर कसा आहे, ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. कारण हा व्हिडिओ मी केलेला होता, पण टाकायचा राहून गेलेला. आणि आता पुढे पुढे व्हिडिओ करायचं म्हटलं की आता स्टोरेजचा प्रॉब्लेम येते. मग आता हे व्हिडिओ मला संपवावे लागतील ना, त्याच्यामुळे मी आता तुमच्यासोबत हे शेअर करत आहे. तर अशा प्रकारचं आमचं टेरेस आहे, पाण्याची टाकीवरी आहे, मस्त अशा बिल्डिंग आहेत. आणि मुंबईमध्ये सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण उंचच उंच बिल्डिंग असल्यामुळे आपल्याला सूर्योदय कधी कुणीकडून झाला किंवा सूर्य कुणीकडे मावळा हे पण दिसत नाही. आम्हाला तर खूप छान वाटतं की आमच्या टेरेसवरून अशा प्रकारे सनसेट दिसतो आणि हे खाली अशा प्रकारे व्ह्यू दिसतो. तर मी वर आलेली आहे आणि या ज्या बिल्डिंग आहेत ना, त्या आता सध्या सगळ्या पाडलेल्या आहेत. कारण तिथं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि तिथं उंचच उंच टावर होणार आहेत. तर आता त्या नाही आहेत. त्याच्यामुळेच म्हणत आहे की आजूबाजूला कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि सगळीकडे धूळ किंवा आवाजच आवाज ऐकायला येत आहे. तर हे अगोदरचा व्हिडिओ होतो त्याच्यामुळे हा अगोदरचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे तुम्हाला दिसत आहे. तर अशा प्रकारची मोठी अशी चांगली टेरेस आहे. तर खूप जागा पण मोकळी आहे. कधी आम्हाला हळदी-कुंकू किंवा वाढदिवस किंवा काही करायचं असेल तर टेरेसवरती मस्त अशी जागा मोकळी आहे. आम्ही या अगोदर नागपंचमीचे खेळ किंवा बर्थडे किंवा आपलं हळदी-कुंकूसुद्धा केलेलं आहे टेरेसवरती. जेव्हा आमचा सगळ्यांचा ग्रुप होता तेव्हा खूप छान वाटतं. घरामध्ये अडचण होते किंवा गर्दी होते. वरी मोकळ्या वातावरणामध्ये खूप मस्त वाटतं. आणि ही पाठीमागची हिलक्रिस्ट बिल्डिंग आहे. आणि अशा प्रकारच्या पाठीमागे अ, जुन्या आहेत पण खूप छान या बिल्डिंग्स आहेत. आता आमच्या समोर ज्या होत्या ना, त्या नवीनच होत्या, पण आता त्याच्यावरती उंचच उंच टावर होणार आहेत. त्याच्यामुळे आता त्या तर नाही आहेत. आणि आमच्या क्वार्टरच्या पाठीमागे हा अशा प्रकारचा रोड आहे आणि हाच रोड असा समोर गार्डनला जातो, जिथं सकाळी मॉर्निंगला फिरण्यासाठी किंवा मस्त असं सायंकाळी पण जाता येतं. आणि तिकडे गार्डनला गेल्यानंतर आपल्याला सूर्योदय पाहायला मिळतो आणि समोर सनसेट. तर छान वाटतं मुंबईमध्ये आल्यानंतर की नजर जाईल तिथपर्यंत समुद्र आणि त्याच्या पलीकडे होणारा सूर्यास्त म्हणजे पाहायला मिळणं म्हणजे एक खूप मनाला शांत आणि मनाला भरारी देणारा किंवा पॉझिटिव्ह वाटून देणारा तो क्षण असतो. तर टेरेसवरतीच आमच्या खालच्या पुरुषोत्तम काकू आहेत त्यांची
ही सुंदर झाडं आहेत, काळं काळभोर सगळं टेरेस आणि त्याच्यावरती हिरवीगार झाडं. इतकं छान वाटतं ना. त्याच्यामध्ये त्याने कोरफडचं, जास्वंदाचं, झालं तर पांढऱ्या फुलाचं आणि झालं तर शोचे पण आहेत काही आणि काही जणांचे सदाफुलीचे. अशी वेगवेगळी झाडं लावलेली आहेत आणि तेवढंच कोपरा किंवा तेवढाच कॉर्नर जो आहे ना, तो हिरवागार दिसतो आणि छान वाटतं. त्याला फुलं वगैरे येतात तेव्हा गावाला गेल्यानंतर आम्हाला कधी पाणी टाकायला सांगतात, तेव्हा आम्ही पण टाकतात आणि झाडाला पाणी टाकल्यानंतर आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं. तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का? मला तर खूप छान वाटतं. अक्षरशः बाल्कनीमधल्या जरी 4 झाडांना पाणी टाकलं ना, तर खूप छान काहीतरी काम केल्यासारखं वाटतं दुसऱ्यासाठी. एवढी सुंदर मस्त गच्ची आहे ना, की भारीच वाटतं. तर पाहू शकता अशी सगळीकडे काळभोर का आहे, तर तुम्हाला ते पुढे सांगेलच. आणि खालून सांगते, घरातून वर जायचं म्हटलं ना, तर नको वाटतं इतक्या वरती. आणि वर आल्यानंतर जे काही व्ह्यू आहे, सनसेट, समुद्र, ते हवा, मस्त असं वाटतं ना, की त्याच्यानंतर खाली जायला म्हणजे घरात जायला नको वाटतं. त्याच्यामुळे म्हणतात ना, निसर्गाची जादू ही वेगळीच असते. ती आता आपण त्याच्या सानिध्यात गेल्यानंतरच आपल्याला समजते. तर पाहू शकता किती छान दिसत आहे आणि असं त्याच्याकडे एकटक असं पाहत बसावं वाटतं. प्रिया होती तेव्हा किंवा लॉकडाऊनच्या वेळेस तर आम्ही टेरेसवरती जाऊन 1-1 तास, दीड-दीड तास बसायचं. कारण छान वाटायचं. घरामध्ये आले की कोंडल्या-कोंडल्यासारखं वाटायचं आणि वरती गेलं की मग छान वाटायचं. तेव्हा आजूबाजूला कोणी बोलायला पण नव्हतं. सगळे काही आपापल्या गावी गेलेले होते. फक्त आम्हीच होतो आणि वर गेल्यानंतर मग छान वाटायचं. आणि तेव्हा कंडिशनच अशी होती की कुठून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल किंवा कुठं आपल्याला छान वाटेल अशा ठिकाणी जावं वाटायचं. पण जाता यायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही वरती जाऊन खूप आनंद घेतलेला आहे लॉकडाऊनच्या वेळेस. गावाकडे आपल्याला सकाळी-सकाळी मस्त चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. पण मुंबईमध्ये माहिती आहे का, सकाळी-सकाळी तुम्हाला कशाचा आवाज ऐकायला येतो, तर कावळ्याचा. जेव्हा आम्ही नांदेडला होतो, हे सकाळी-सकाळी फोन करायचे, तेव्हा नुसता कावळ्यांचा आवाज ऐकायला येतो. तर आम्ही म्हणायचो, की तुमच्याकडे नुसते कावळेच आहेत का? आणि खरंच मुंबईमध्ये सगळीकडे सकाळी-सकाळी जास्तीत जास्त तर कावळ्यांचाच ऐकायला येतो आवाज. कारण समुद्र असल्यामुळे किंवा आजूबाजूला भरपूर अशा प्रमाणात कावळेच असतात. पुढचा व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना, की आता स्टोरेजचा प्रॉब्लेम येत आहे. मग हा व्हिडिओ मला डिलीट करावा वाटला नाही. म्हटलं चला तुमच्यासोबत अशा प्रकारे शेअर करूयात. आणि आपण गावाकडे जेव्हा सनसेट पाहतो किंवा सूर्य मावळती वेळेस पाहतो, तेव्हा छान वाटतं. आम्ही जेव्हा शेताला जायचं ना, तेव्हा संध्याकाळ झाली, की चला पटकन घरी जायचं. कारण अंधार पडायच्या आत आपल्याला घरी पोहोचले पाहिजे, उशीर नाही झाला पाहिजे, असे मनात विचार असायचे. आणि त्याउलट आता शहरामध्ये जेव्हा राहतो ना, तेव्हा घरात कोंडल्या-कोंडल्यासारखं वाटतं. सायंकाळी थोडं तरी बाहेर पडावंसं वाटतं. मुद्दाम सूर्यास्त निवांत जाऊन असं बघावासा वाटतो. त्याच्याकडे पाहून त्याचे जी एनर्जी आहे, त्याची जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती आपल्यामध्ये शिरते, मनाला फ्रेश करते आणि खरंच शहरातील लोकांनाच त्याच्यामुळे जास्त सनसेट किंवा त्याचा आनंद, त्याची एनर्जी घेण्यासाठी जातात. या अगोदर नाही का, इकडचं कॉर्नरमध्ये जे मध्यभागी दिसत आहे ना, तिथलचंच फक्त कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं. त्याचा पण आवाज खूप येत होता. त्याच्यानंतर आता तो आवाज बंद झाला म्हटलं तर या बिल्डिंग्स पाडल्या गेल्या. त्याच्यामुळे या एवढ्या 9 मजली बिल्डिंग पाडण्याचा आवाज किंवा त्याची धूळ, ते कंडिशन जे काही होती ना, ती इतकी आपल्याला त्रास देणारी किंवा इतकी मनाला कुठे शांतता मिळेल किंवा कधी शांत वातावरण होईल असं वाटायचं. आणि तुम्हाला माहिती आहे, हे काम जे सुरू होतं ना, ते दिवसाच नाही तर अक्षरशः डे नाईट पण सुरू होतं. म्हणजे आपण असं 12 वाजले, 12:30 वाजले तरी असं वाटायचं, की हे कधी बंद होईल आणि कधी झोपू. ते रात्रंदिवस 24 तास त्यांच्या नाईट शिफ्ट असायच्या किंवा डे शिफ्ट असायच्या, त्याच्यामुळे 24 तास चालू असायचं. खूप वैताग आलेला होता. तर हा आहे आमच्या टेरेसवरचा व्ह्यू. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हे जे काळं दिसत आहे ना गच्चीला, ते पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे असं खूप दिवस पाऊस असला ना की खाली गळतं, तर ते गळू नये म्हणून हे गच्चीला पूर्ण डांबर लावलेलं आहे. त्याच्यामुळे सगळी गच्ची काळी काळी दिसत आहे. तर ते मुंबईला खूप पाऊस पडतो ना, त्याच्यामुळे अशा प्रकारचं सगळीकडे काळं काळं डांबर लावलेलं तुम्हाला दिसत आहे. हे खालीसुद्धा आहे जमिनीवरती. तर हे पावसाळ्यामध्ये खाली गळू नये. आणि ही खूप जुने क्वार्टर आहेत, त्याच्यामुळे हे पूर्ण गच्चीला लावलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला समजेल. चला तर मग पुन्हा भेटूत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.